लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीमुळे आपण पूर्णपणे गुंतलेले आहोत, अंतःकरणाने मनाने इन गुंतलेलो. सारी चीजों की वजह से अपने मन में हम पूरी तरह से फंसे आणि हुए हैं। मनानं गुंतल्यामुळे शरीर आपलं तिकडे घेऊन जातो. मन की वजह से गिरके फंसे तो हमारा शरीर में उसको और लेके शरीर जाता है। गेल्यामुळं, मन गेल्यामुळं आत्म्याला पण तिथंच राहावं लागतं. आत्मा जे करू इच्छितो ते करू इच्छितो करत नाही. शरीर और मन उस तरह से जाता है तो जो आत्मा है उसको जाना पड़ता है, जो आत्मा की इच्छा होती है वो कर नहीं पाता। कारण आत्म्याची वेगळी इच्छा असते आत्मा की एक अलग इच्छा है, आणि मनासोबत त्याचं कॉन्टॅक्ट व्यवस्थित व्हावं आणि ते सोडलं जावं अशी सतत आत्म्याची इच्छा असते. मन के साथ वो हमेशा जुड़ा रहेंगे, आत्मा की इच्छा होती है। आणि म्हणून मन तुमचं फ्री असलं पाहिजे आत्म्याचं इच्छा आवाज ऐकण्यासाठी आणि सतत देवाचा कॉन्टॅक्ट पॉइंट व्यवस्थित असला पाहिजे. इसलिए आपका मन आपको हमेशा मुक्त रखना जरूरी है, ताकि आप आत्मा की वाणी को सुन सके और परमेश्वर के साथ अपने रिश्ते को बनाए रखें। कारण बऱ्याच वेळेस लोक आपल्या अंतःकरणाने गुंतलेले आहेत जगातल्या गोष्टींमध्ये क्योंकि कई सारे लोग सांसारिक चीजों की वजह से अपने हृदय में फंसे हुए हैं। आणि म्हणूनच आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करायला पाहिजे.